हाय, नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्ये याविषयी अभ्यासणार आहोत. फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य हे असे प्रकरण आहे ज्याच्यामध्ये सातत्याने आयोग आपल्याला वेगवेगळ्या एक्झाममध्ये पूर्वपरीक्षा असेल, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल, कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल किंवा इतर जे ग्रुप सीची पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षामध्ये तर सातत्याने यावर प्रश्न विचारतानाचे आपल्याला दिसून येतं. तर या व्हिडिओत आपण फंडामेंटल ड्युटीज कशासाठी म्हणजे त्याचं फंडामेंटल ड्युटीज मागची जी पार्श्वभूमी काय होती आणि ते कशासाठी आणि कोणते फंडामेंटल ड्युटीज सध्या संविधानामध्ये आहेत, किती प्रकारचे फंडामेंटल ड्युटीज आपल्याला आहेत, आपल्या भारतीय राज्यघटनेने म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत किंवा समावेश आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययन करणार आहोत. ओके, सो लेट्स गो. तर आता तुम्हाला म्हणजे आपल्याला माहीत असायला हवं की फंडामेंटल म्हणजे मूलभूत कर्तव्य काय आहेत, कशासाठी आपण मूलभूत कर्तव्याची जी संकल्पना आहे ती आपल्या भारतीय संविधानामध्ये अडॉप्ट केली. तर ज्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने आपल्याला नागरिक म्हणून ॲज अ सिटिझन म्हणून ज्या काही मूलभूत अधिकार किंवा फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, त्याच धर्तीवर त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य देखील बहाल केले गेले आहे. नागरिक म्हणून आपण जेव्हा मूलभूत अधिकारांचा वापर करतो किंवा मूलभूत अधिकार उपभोगतो त्यावेळीच किंवा त्याचवेळी आपली जी देशाप्रती काही नागरिक म्हणून काही जबाबदाऱ्या देखील असतात आणि ते जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडता याव्यात यासाठी म्हणून या मूलभूत कर्तव्याचा समावेश आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. ओके, सुरुवातीला अशी जी मूलभूत कर्तव्यांची जी तरतूद होती ते मूळ संविधानामध्ये नव्हती, तर तिचा समावेश नंतर करण्यात आला. ओके, मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांची तरतूद जी होती ती नव्हती. मात्र असे अनेक बिकट प्रसंग आपल्या देशावर ओढवत गेले, ज्यामध्ये मग भारत चीन युद्ध असेल, त्याच्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध असेल, त्याच्यानंतर जे अंतर्गत आणीबाणी संदर्भात, तर ही जी पार्श्वभूमी आहे एकंदरीत बनत गेली. तर आपल्याला कुठंतरी त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना असं वाटू लागलं की आपल्या देशामध्ये ज्याप्रमाणे नागरिक हे मूलभूत अधिकारांचा उपभोग घेतात, त्याचप्रमाणे त्यांना काही जबाबदाऱ्या असायला, ते आपल्या देशांप्रती काही जबाबदाऱ्या देखील त्यांना पार पाडता यावीत. म्हणूनच याचा विचार सद्सद विवेकबुद्धीने करून त्यांनी मूलभूत कर्तव्याचा समावेश या संविधानामध्ये करण्याचा निर्णय घेतला. आता ही मूलभूत कर्तव्याची प्रेरणा आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे, तर मूलभूत अधिकारांची जी प्रेरणा आहे ते आपण जे पूर्वीचे जे सोव्हिएत युनियन आहे, म्हणजे आताची जी रशिया आणि पूर्वीचे सोव्हिएत युनियन ज्याला USSR आपण म्हणतो, तर या देशाकडून ते आपली जी मूलभूत कर्तव्याची प्रेरणा आहे ती घेण्यात आलेली आहे. ठीक आहे. अमेरिका असेल, कॅनडा असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल किंवा जर्मनी असेल, या प्रमुख लोकशाही देशांमध्ये सध्या अशा प्रकारची तरतूद किंवा नागरिकांच्या कर्तव्यांची यादी त्या देशांच्या संविधानामध्ये दिलेली नाही. हे बाब आपल्यासाठी विशेष लक्षात ठेवायला हवी. जपानची राज्यघटना ही कदाचित अशी भारताची म्हणजे जगातील अशी एकमेव राज्यघटना असेल, म्हणजे जपान हा लोकशाही देश आहे आणि जपानची राज्यघटनेमध्ये अशी एकमेव लोकशाही राज्यघटना आहे भारतानंतर ज्या नागरिकांच्या कर्तव्यांची यादी दिलेली आहे. आणि इतर जे काही सोशलिस्ट कंट्री जे आहेत, जे समाजवादी देश आहेत, त्यांच्या राज्यघटनेमध्ये किंवा त्यांच्या देशामध्ये या नागरिकांच्या मूलभूत हक्कांसोबतच कर्तव्यांनाही देखील तितकेच महत्त्व दिलेले आहे. म्हणून त्या समाजवादी देशांमध्ये जसं रशिया झालं, त्याच्यानंतर चायना झालं, या ज्या समाजवादी कंट्री आहेत, सोशलिस्ट कंट्री आहेत, त्या देशांमध्ये या मूलभूत कर्तव्याचा समावेश विशेषत्वाने केल्याचे आपल्याला दिसून येतो. आता या घटनेचा किंवा याच्यामध्ये जी संविधानाची जे आपण तरतूद कधी स्वीकारली, तर याच्यामध्ये आपली जी भारतीय राज्यघटनेने याची जी नव्याने तरतूद 1976 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत नवीन भाग 4A किंवा 4A आणि सोबतच कलम 51 याचा समावेश केला व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असे विशेष त्याच्यासाठी तरतूद करण्यात आली आणि त्याचा समावेश मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. पुढच्या प्रश्नामध्ये जर विचार केला तर भारतीय जे आहेत हे मूलभूत कर्तव्य तर कोणत्या समितीने शिफारस केली होती, तर ती शिफारस करणारी समिती होती सरदार स्वर्णसिंग समिती.
1976मध्ये काय झालं, काँग्रेस पक्षाने मूलभूत कर्तव्यांविषयीची शिफारशी करण्यासाठी सरदार स्वर्णसिंग समिती, हे सरदार स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. आणि या समितीने काय केलं की ज्याची गरज आणि गरज अंतर्गत आणीबाणीच्या काळ म्हणजे या समितीने एक नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबतची कर्तव्य संबंधी असायला पाहिजे का की नको याविषयी एक प्रकारे अध्ययन केले. आणि त्यांना लक्षात आलं की ज्याप्रमाणे आपल्या देशातील नागरिकांना अधिकार आहेत त्याचप्रमाणे नागरिकांना काही मूलभूत हक्क असायला हवे. कारण आणीबाणीच्या परिस्थिती असेल, युद्धजन्य परिस्थिती, ह्यावेळेस जे नागरिक होते ते राष्ट्रप्रेमाने राष्ट्रहिताने तितकासा प्रतिसाद देत नव्हते. त्या दृष्टीने म्हणूनच या स्वर्णसिंग समितीने अशी शिफारस केली की या कर्तव्यांबाबत म्हणजे मूलभूत कर्तव्यांसंदर्भात स्वतंत्रपणे प्रकरण आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आवा. नागरिकांना हक्कांच्या उपभोगाबरोबरच कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच काँग्रेस सरकारने त्यावेळच्या ही तरतूद किंवा त्यांची जी शिफारस होती ती मान्य करून जी 1976मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने कायदा केला. या कायद्याने राज्यघटनेत भाग 4 नव्याने समाविष्ट करण्यात आला. सोबतच नव्या भागामध्ये एकच कलमाची तरतूद करून कलम 51A समाविष्ट करण्यात आला. आणि अशा प्रकारे 10 मूलभूत कर्तव्यांची संहिता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये निर्दिष्ट करण्यात आली. आता स्वर्णसिंग समितीने राज्यघटनेमध्ये फक्त 8 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची शिफारस केली होती. तरी देखील 42व्या घटनादुरुस्तीने काँग्रेस सरकारने किंवा त्यावेळच्या सरकारने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात 10 कर्तव्यांचा समावेश त्या ठिकाणी आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला. आणि एक बाब विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवी की स्वर्णसिंग समितीने 3 प्रकारच्या शिफारसी स्वर्णसिंग समितीने केलेल्या 8 शिफारसींपैकी 3 शिफारसी त्यावेळच्या म्हणजे सरकारने अमान्य केलेल्या होत्या. ठीक आहे. स्वर्णसिंग समितीने 3 शिफारस केलेल्या 8 पैकी 3 शिफारसी जे होत्या ते अमान्य केले होते. ते कोणकोणत्या शिफारसी होत्या तर त्याच्यामध्ये आहे की समजा एखाद्याने मूलभूत कर्तव्याचे पालन न केल्यास त्याला दंड आकारण्याचा अधिकार संसदेकडे असेल, अशा प्रकारची शिफारस देखील केली होती. म्हणजे संसदेला दंड आकारण्याचा जो अधिकार संसदेकडे असावा, म्हणजेच काय मूलभूत कर्तव्याचं पालन न करण्यास दंड आकारण्याचा अधिकार असावा हे शिफारस. दुसरं काय तर असा दंड किंवा शिक्षेची तरतूद करणाऱ्या कायद्याविरोधात कुठल्याही न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारची याचिका दाखल करता येणार नाही. आणि तिसरा जो होता की कर भरणे हे देखील राष्ट्रीय कर्तव्य असावे, अशा प्रकारची शिफारस केलेली होती. मात्र या तीनही शिफारसी शासनाने किंवा सरकारने अमान्य केल्या. आणि सध्या किती आपल्या मूलभूत कर्तव्य किंवा राज्यघटनेमध्ये किती मूलभूत कर्तव्यांची तरतूद केलेली आहे तर 11 आहे. जी 11वी जी तरतूद आहे, 11वी जे मूलभूत कर्तव्य आहे ते 86व्या घटनादुरुस्तीने 2002मध्ये नव्याने समावेश करण्यात आला. ते आपण पुढच्या सबसिक्वेंट स्लाईडमध्ये बघणारच आहोत कोणकोणते मूलभूत कर्तव्य होते. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा की 3 जे शिफारसी होती त्या शिफारसी सरकारने अमान्य केल्या. तर अशा प्रकारचं तुम्ही मीम्स बघू शकता इथं. ओके. आता त्या कुठल्या प्रकारच्या म्हणजे कोणते मूलभूत कर्तव्य आहेत ते आपल्याला मूलभूत कर्तव्याचे सिक्वेन्स आयोग आपल्याला विविध परीक्षेमध्ये विचारण्याचे आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला हे बाय हार्टच असायला पाहिजे. याच्यामध्ये दिलेलं आहे की संविधान, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतांचा आदर करणे. दुसरं जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांची जोपासना करणे. म्हणजे ज्यांनी आपले प्राणांची आहुती स्वातंत्र्य लढ्यासाठी दिलेली आहे त्या व्यक्तींच्या किंवा त्या राष्ट्रीय चळवळीत भाग घेतलेल्या किंवा नेतृत्व केलेल्या सैनिकांचा आदर्शांची जोपासना करणे हे आपले कर्तव्य असणार आहे. तिसऱ्या याच्यामध्ये दिलेलं आहे की पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि प्राणीमात्रांबद्दल दयाभाव बाळगणे. ठीक आहे, दयाभाव दाखवणे. चौथ्या याच्यामध्ये दिलं आहे की देशाचे संरक्षण करणे आणि ज्यावेळेस आपल्याला आवाहन केले जाईल की देश समजा एखाद्या बिकट परिस्थितीमध्ये आहे किंवा युद्धजन्य परिस्थिती आपल्या देशावर निर्माण झाली तर अशा वेळेस आपण देशाने किंवा त्या देशाने जर आवाहन करेल तर त्यावेळेस आपण त्या देशसेवेसाठी तत्पर असणे किंवा तयार असणे. 5वी जी मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यामध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता अबाधित राखणे. त्याच्यानंतर 6व्या याच्यामध्ये दिलेलं आहे की धर्म, भाषा, प्रांत यांच्या आधारावर कुठल्याही प्रकारचे भेदभाव न करता एकोपा राखणे आणि महिलांचा अपमान करणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. ओके, म्हणजे महिलांचा सन्मान करणे. त्याच्यानंतर 7व्या याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यात दिलेलं आहे की देशाच्या संस्कृतीचे जतन करणे किंवा रक्षण करणे. त्याच्यानंतर आहे
8व्या याच्यामध्ये दिलेलं आहे की सार्वजनिक मालमत्तांचे संरक्षण करणे. आता आपण बघतो आहोत की समजा एखादं आंदोलन वगैरे होतं, तर त्या आंदोलनामध्ये जे काही आपले जे सार्वजनिक मालमत्ता आहेत, बसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक वाहन आहेत, ते आपणच तोडफोड नागरिक म्हणून आपणच आंदोलनामध्ये जेव्हा समावेश होतो, आंदोलन केलं जातं तेव्हा आपण त्याचीच तोडफोड करतो. तर इथे लक्षात घ्यायला हवी की ते जे सार्वजनिक संपत्ती आहे ते सर्व नागरिकांची जबाबदारी आहे त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी. मात्र आंदोलनाच्या वेळी असेल किंवा इतर गोष्टींच्या वेळी जेव्हा सार्वजनिक पेचप्रसंग निर्माण होतो, त्यावेळेस आपण जे तोडफोड करतो ते कुठेतरी म्हणजे त्या गोष्टीला आपण आळा घालायला किंवा त्या दृष्टीने आपण विचार करायला हवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 9व्या याच्यामध्ये दिलेलं आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे, मानवतावाद आणि सुधारणावाद यांचा विकास करणे. 10वी जी मूलभूत कर्तव्य आहेत, त्या 10व्या मूलभूत कर्तव्यामध्ये असं दिलेलं आहे की राष्ट्राच्या विकासासाठी वैयक्तिक आणि सामुदायिक कार्यक्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करणे. म्हणजे राष्ट्रीय विकासास चालना देण्यासाठी वैयक्तिकरित्या तसेच सामुदायिकरित्या आपण त्याच्यामध्ये यशाला संपादन करण्यासाठी देशाला एका वेगळ्या उच्च स्तरावर नेण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नरत असणे. आणि जी 11वे जे कर्तव्य होते ते 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 मध्ये करण्यात आले. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येक मातापित्याने 14 वर्ष वयोगटातील मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे 86व्या घटनादुरुस्ती अधिनियम 2002 मध्ये नव्याने जोडण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे 11 कलमे किंवा 11 जे कर्तव्य आहेत ते आपल्या संविधानामध्ये दिलेले आहे. हे तुम्हाला बाय हार्टच करावं लागेल, कारण सिक्वेंट त्यांचं विचारते. वाटल्यास याच्यावर काहीतरी ट्रिक वगैरे असेल तर मी पुढच्या याच्यामध्ये व्हिडिओ वगैरेमध्ये मी तुम्हाला देतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की आता मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. तर याच्यामध्ये काय बदल आहे. तर मूलभूत कर्तव्यांच्या वैशिष्ट्यासंदर्भात विचार केला तर आपल्याला लक्षात येतो की हे जे कर्तव्य आहेत ती नैतिक कर्तव्य आहेत. म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही एखाद्या नागरिकावर आपण की बाबा तू आपल्या जे भारतीय राज्यघटनेचे जे कर्तव्य दिलेले आहेत तू पालन करत नाहीत, म्हणून त्याच्यावर आपण जोर जबरदस्तीनं त्याला ते करण्यास भाग पाडू शकत नाही. ती नैतिक कर्तव्य आहेत. सोबतच काही नागरी कर्तव्य देखील आहेत. म्हणजे ते समजा जसं की आपण म्हटलं की संविधानाचं असेल, त्याच्यानंतर राष्ट्रीय ध्वजाचा आदर करणे, भारताच्या संरक्षणासाठी नेहमी तत्पर असणे, ह्या गोष्टी नागरी कर्तव्य आहेत आणि नैतिकही आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये समजा स्वातंत्र्यातील उदात्त आदर्शांची जोपासना करणे हे नैतिक उद्देश आहे. मात्र संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे आपले नागरी कर्तव्य आहेत. सोबतच याच्यामध्ये ज्या काही भारतीय परंपरा आहेत, पुराणकथा आहेत, धर्म आणि प्रथांचा भाग राहिलेल्या जे काही मूल्य आहेत आपल्या भारतामध्ये, त्यांचा उल्लेख देखील याच्यामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये केलेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झालं तर त्यामध्ये मूलतः भारतीय जीवन पद्धतीच्या अविभाज्य भाग असलेल्या कार्यांचे संहतीकरण, कोडिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, ते कोडिफिकेशन करणे हे देखील याच्यामध्ये मूलभूत कर्तव्याचे एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर काही मूलभूत अधिकार जे सर्व व्यक्तींना लागू आहेत, मग ते नागरिक असोत की परदेशी असोत. समजा ते आपले जे मूलभूत अधिकार आहेत, भारतीय संविधानाने जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व व्यक्तींना लागू केलेले आहेत काही जे मूलभूत अधिकार आहेत. ओके. मग ते नागरिक असो की परदेशी. मात्र मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत ते केवळ आपले जे भारतीय नागरिक आहेत त्या भारतीयांपुरतीच मर्यादित केलेलं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवे आणि परदेशी लोकांना ते लागू होत नाही. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकत नाही की एखादा बाहेरच्या किंवा फॉरेनरमधला एक व्यक्ती येऊन जर तो आपल्या राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजाचा आदर करत नसेल तर त्याला आपण कुठल्याही प्रकारे त्याच्यावर जोरजबरदस्ती करू शकत नाही की बाबा तू आमच्या देशात अशा प्रकारचं का करत नाही आहेस म्हणून. ठीक आहे. आणि या निर्देशक तत्त्वांप्रमाणेच मूलभूत कर्तव्य जे आपले DPSP आहे, ज्याला आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणतो, तर त्याचप्रमाणे त्यांना जे फंडामेंटल राईट आहे हे न्यायप्रविष्ट आहेत. म्हणजे जर फंडामेंटल राईट एखाद्या नागरिकाचा हिरावून घेतला जात असेल तर आपण त्याविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतो. मात्र मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक जी तत्त्व आहेत त्यांच्या बाबतीत त्या जर हिरावून घेतला जात असेल तरी आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाहीत. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला हवं. ठीक आहे. शिवाय यांच्या उल्लंघनाविरोधात कायदेशीर मान्यता नाही आहे. ठीक आहे. कायदेशीर कुठल्याही प्रकारचे आपण उल्लंघन केलं, समजा एखाद्याला वाटलं की राष्ट्रगीत सुरू आहे आणि त्या राष्ट्रगीत त्याच्या सन्मानार्थ उभा राहिला आणि दुसरा व्यक्ती तो बसून राहिला, तर त्याला आपण फोर्स करू शकत नाही की तू का उभा राहिला नाही राष्ट्रगीत सुरू असताना. तर अशा प्रकारचे जे काही मोरल्स आहेत ते मोरल्स आपण लक्षात घ्यायला हवे. आणि या ठिकाणी एक अधिक
एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवायला हवी की मूलभूत कर्तव्ये हे कायद्याने अंमलात आणता येत नसली तरी संसदेला संसदेला विशिष्ट कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी अशी तरतूद करता येते. अशी तरतूद करता येते. उदाहरणार्थ राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा. राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध कायदा 1971 अंतर्गत जेव्हा आपण राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा अनादर करतो आहे त्यावेळेस आपल्यावर या राष्ट्रीय सन्मानाच्या अपमान प्रतिबंध कायद्याअंतर्गत आपल्यावर कारवाई होऊ शकतो. तर अशा स्वरूपाची एकंदरीत मूलभूत कर्तव्यांची किंवा मूलभूत कर्तव्याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली आहे. आता तुमचं काम आहे की हे जे व्हिडिओ आहे हे व्हिडिओ बघितल्यानंतर जो या ठिकाणी टेलिग्राम चॅनल दिलेला आहे त्या टेलिग्राम चॅनलमध्ये या PPTची जी PDF आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिले. सोबतच त्यावेळी या मूलभूत कर्तव्यावर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न क्विज फॉर्ममध्ये मी तिथं टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला मूलभूत कर्तव्यावर जे प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यास म्हणजे तुम्हाला वाटेल सॅटिस्फॅक्शन येईल की आपण अशा प्रकारे हे मूलभूत कर्तव्य व्यवस्थित रिव्हिजन केलेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.